पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अमोलदादा पाटील ज्यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल, येणाऱ्या 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मशाल या चिन्हाचं बटन दाबून या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी, इथले प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी आणि पक्षप्रमुख या महाराष्ट्राच्या जनमानसांच्या मनातील भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सन्माननीय अमोलदादा पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचे आणि म्हणून हजारोंच्या संख्येने जमलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या हितचिंतकांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या जाहीर प्रचार सभेला आपण सुरुवात करतोय। या निमित्तानं सर्व दैनिकांचे आणि न्यूज चॅनलचे पत्रकार आणि छायाचित्रकार यांचंही आगमन झालंय। सर्व न्यूजचे पत्रकार छायाचित्रकार मगासपासून फोन करून सांगतात आम्ही आलो, अशा फोन केलतोय का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। विकास आघाडीच्या काँग्रेस कमिटीचे जिल्हा माजी उपाध्यक्ष विद्यमान उपाध्यक्ष असलेले सन्माननीय रशीद शेख साहेब यांनी या प्रसंगी उपस्थित राहावं आणि आपलं बरोबर या प्रचार सभे प्रसंगी इथे व्यक्त करावं अशी मी विनंती करते। महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत व या देशाचे मानबिंदू ठरावे श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून या देशातील सर्व थोर राष्ट्रपुरुष युगपुरुष यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी वंदन करतो। आज या सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार व या दक्षिण सोलापूर तालुक्यातील युवकांचे हृदय सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय अमर रतिकांत पाटीलजी यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे, अशा या ऐतिहासिक सभेस व्यासपीठावर उपस्थित या सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सन्माननीय उत्तम प्रकाश खमतारे साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेच्या झुंजार नेत्या सोलापूर नगरीची आन बान शान म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय अस्मिताताई गायकवाडजी, तसेच या सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय प्राध्यापक आदेश जाफरी साहेब, तसेच कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय विष्णू कारंपुरी साहेब, त्याचबरोबर या ऐतिहासिक सभेस संबोधित करताना तन मन धनाने जे रात्र अहोरात्र या ठिकाणी जगतायत शिवसेना जिल्हा उपप्रमुख माझे सहकारी मित्र सन्माननीय संतोष पाटील साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी सन्माननीय माजी नगरसेवक सन्माननीय मेहता साहेब आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आरपीआयचे सगळे या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सन्माननीय या ठिकाणी नेते आणि या ऐतिहासिक सभेस या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो व या ठिकाणी उपस्थित या सभेस उपस्थित माझ्या बंधूंनो, आज या ठिकाणी संयोजकांनी मला थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, परंतु मला आज अभिमान वाटतो
मला आठवतं 1997 साली मी मुंबईत असताना कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन त्या काळी महापौर असलेले सन्माननीय रमेशजी जाधव साहेब यांच्या व्यासपीठावर मी होतो आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला या सभेत संबोधित करताना मला या ठिकाणी आनंद होतोय. बंधूंनो, दक्षिण सोलापूर तालुका विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक होऊन घातलेली आहे आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी नव्हे तर या संबंध महाराष्ट्रासाठी विकासाची एक नवं पर्व या दक्षिण सोलापूरतून सुरू होतोय. सन्माननीय अमरजी पाटील साहेब यांची मशाल आज दक्षिण सोलापूर तालुक्यातून दगडीची मशाल प्रत्येक गावागावात पोहोचलेली आहे. गेले 3-4 दिवस काही समव्यवस्था या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही पाहतोय की काही लोक आम्ही अपक्ष म्हणून पुरस्कृत काही लोकांना करतोय, काही एका उमेदवाराला करतोय, अशा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मित्रांनो, एक सांगेल, काँग्रेस पक्ष ही ज्वलंत विचाराची चळवळ आहे आणि काँग्रेसचा जो विचार आहे तो गद्दारांचा विचार नाही. काँग्रेस पक्ष ज्यावेळी एखादा शब्द देतो, काँग्रेसमध्ये एखाद्या गोष्टीसाठी ठरवलं जातं तर त्या ठिकाणी त्याला न्याय दिलं जातं. बंधूंनो, आपण सगळे पाहिलात नुकत्याच झालेली जी लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आमच्या सोलापूरच्या लाडक्या खासदार, सोलापूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार म्हणून त्यांनी बहुमान पटकावला. त्या सन्माननीय आमच्या ताई प्रणिताईजी शिंदे यांच्या विजयामध्ये जो सिंहाचा वाटा ज्याचा असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि जो आघाडी धर्म त्यांनी तो पाळला आणि त्या आघाडी धर्माला स्मरून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते सन्माननीय डॉक्टर धवलसिंहदादा मोहिते पाटील हातूरमध्ये जी ऐतिहासिक सभा 4 दिवसाअगोदर झाली, जो प्रचार शुभारंभचा नारळ त्या ठिकाणी वाढवण्यात आला, त्या प्रचार शुभारंभच्या कार्यक्रमामध्ये आमचे नेते डॉक्टर धवलसिंहदादा पाटील हे त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि आदरणीय दादांनी त्या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त केलं आणि ते बोलले की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल आणि महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत येणाऱ्या 20 तारखेला जी निवडणूक होईल त्या निवडणुकीत आपण पाहाल की दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो हिरीहिरीने भाग घेईल आणि प्रत्येक कार्यकर्ता घरातून निघेल आणि 20 तारखेला जी मशाल आहे त्या मशालच्या बटनावरती त्या ठिकाणी बटन दाबून सन्मान्य अमरजी पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्या आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून साईडला जे थांबले तर सर्वाला इकडे खुर्च्या खाली आहेत बसून त्या साईडला थांबले. 5 मिनिटांमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे, त्या ठिकाणी साईडला थांबलेले इथं खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण येऊन बसावं अशी मी हात जोडून विनंती करतो. या साईडला येऊन बसा. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे साहेब, त्याप्रमाणे आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे उमेदवार अमरजी पाटील यांच्या प्रचारार्थ सभा सुरू आहे. या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आपले सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत. तत्पूर्वी आपण संयोजकांनी मला 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. त्या 5 मिनिटामध्ये मी आपल्याकडे माझ्या या सरकारच्या बाबतीत सांगायचं आहे. कारण काय, राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या माध्यमातून अनुभव चाललेला कारभार या महाचोर आघाडी सरकारचा, महाचोर युती सरकारचा पंचनामा वेगवेगळ्या प्रमाणे मांडतील. परंतु तुम्ही ज्या गरीब कामगार क्षेत्रात काम करत असताना या लोकांनी गरिबांना कसं फसवलं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. बंधू आणि भगिनीनो, मातानो, हा सरकार महायुती सरकार नसून
महाडाकूखोर महायुती सरकार आहे. पहिला गद्दारांच्या या ठिकाणी सामील झालेले आमदार आहेत. दुसरा लाचार झालेले, ईडीला भिलेले, कारवाईला भिलेले अजित पवारचे आमदार सामील झालेले आहेत. आणि या भाजपाचं भांडण लावून घरफोड्या करणारा आमदार आणि त्या ठिकाणी एकत्र झाले. असं गद्दार, लाचार आणि घरफोड्या या सरकार या ठिकाणी आहे. आपल्याला सांगायला अत्यंत खेद वाटते की प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेचा गवगवा चाललेला आहे. ज्यावेळेला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री होते त्यावेळेला शेतकऱ्यांचे 2 ते 2 लाख रुपये कर्ज माफ केलं. त्यानंतर अनेक सभा झाल्या, अनेक ठिकाणी भेट घेतली, पण कधी त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी विचारलं नाही की तुमच्या लोकनी 2 लाख रुपये कर्ज माफ केली झाली का. पण आमचा मुख्यमंत्री प्रत्येक सभेला जातो, महिलांना बोलवतो आणि सभा झाल्यानंतर सभे ठिकाणी जातो महिलांना की ताई तुम्हाला 1500 मिळाले का, ताई तुम्हाला 1500 मिळाले का, ताई तुम्हाला 1500 मिळाले का. हा मुख्यमंत्री. अरे 1500 काय, 15 लाख रुपये देता म्हणणारा माणूस 1500 रुपयाला आमच्या भगिनीला विचारतो की ताई तुम्हाला मिळाले का, काय होतंय तुम्हाला मिळाले का. हे बाई लय हुशार, त्या सभेमध्ये बसलेली, त्याला पैसे मिळाले. अहो किती वेळा सांगतो मिळाले 7,500 रुपये आले म्हणलं, मिळाले आम्हाला 1500 रुपये. सांगा पुढं. अशा प्रकारे मुख्यमंत्री या जगाच्या पाठीवर कुठं बघितलेलं नाहीये. एकमेव मुख्यमंत्री होते संकट काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्र कुटुंब म्हणून अहोरात्र जगणारे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण जगामध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये 1 नंबर आले. असं उद्धव साहेब आपले नेतृत्व करतात. या लोकांनी काय केलं. काल महाडिकने एका खासदारांनी, भाजपच्या खासदारांनी म्हणलं की या महिलांना आम्ही 1500 रुपये दिलेले आहेत, त्या महिलांना घरी घरी सांगा की 1500 आमचे घेतले, मत आम्हाला टाका. अरे बेशरम सरकार, आमचं जीवन उद्ध्वस्त केलं, आमचं जीवन रस्त्यावर आणलं, महागाई इतकं वाढविली, आम्हाला महागाई गगनाला भिडवलं, घराला खायचं मुश्किल आहे घरामध्ये, आणि तुझे 1500चे गुणगान गातो आणि त्या लोकांना दम देऊन सांगायचं. अशा प्रकारचं वक्तव्य खासदार महाडिक यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्या महाविकास आघाडीच्या किंवा शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या संलग्न पक्षाच्या सभेमध्ये जर महिला बसले त्यांचे फोटो काढा, त्यांना बघा ते कुठं कसं बसलेत. इतकं आरामखोर सरकार, इतरं कालच्या पातळीवर सरकार, इतरं स्वार्थ किती आहे बघा. आमच्या उद्धव साहेबांनी म्हणलं आमचं सरकार आलं तर 3000 रुपये महिलांना देऊ, आम्ही लाडक्या बहिणीला 3000 रुपये देऊ, अशा प्रकार सुद्धा ते जाहीरनामा केलेला आहे. या महाराष्ट्राच्या कामगार मंत्री काम करणारे खेडे म्हणून आहेत ते, त्यांनी आमच्या बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचे भांडी वाटप करतात, किट वाटप करतात, पैसे वाटप करतात, आणि निवडणुकीच्या तोंडावर 5000 रुपये दिवाळीचं बोनस जाहीर केलं. पण ते जे बोनस जाहीर केलेले नाहीये आणि GR निघालेले नाहीये, केवळ कामगारांना फसवणूक करायचं, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते केलेलं आहे. वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ केले गेले भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये जाऊन. पण या लोकांना शिवसैनिक सोडणार नाही. या लोकांना आता या निवडणुकीमध्ये दाखवणार. या महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण आहे? टरबूज. या अण्णाजी पंताने या महाराष्ट्राचं वाटोळं केलं. महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून लाज वाटायला पाहिजे या माणसाला.
मनोज जरांगे पाटील सारखा एक सामान्य व्यक्ती ज्यावेळेस उपोषणाला बसतो त्यावेळेस हा टरबूज माझ्या आया बहिणींना लाठीचार्ज करा म्हणून पोलिसांना आदेश देतो. माझ्या आया बहिणीची डोके फोडले या देवेंद्र फडणवीसना. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस याचा बदला घेणार का नाही? टरबूजला फोडणार का नाही? या टरबूजला त्याची अवकाश दाखवायची. अरे निष्क्रिय गृहमंत्री हा महाराष्ट्राचा आमच्या पोलिसांना बदनाम करतो. त्याचे जे निल्या नित्यासारखे जे बाडगे आहेत सांभाळलेले श्वान, कोंबडी चोराचे 2 पोरं, त्यांना पोलिसांच्या अंगावर घालतो. पोलिसांच्या समोर धिंगाणा घालणारा निलेश राणे याच्या अवकाश आहे का सांगा? पोलिसांच्या मनात आलं असतं तर त्याला रस्त्यावर नारळ करून फोडला असता. पण पोलिसांना सांगतो आपलं सरकार येणार आहे 1 महिन्यामध्ये, 23 तारखेला आपलं सरकार येणार आहे. त्यावेळेस काय वचपा काढायचे काढा, निल्याला आडवा करून तुडवा करा. पोलीस बांधवांना सांगतो आपलं सरकार येणार आहे, उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत. त्यावेळेस दाखवायला यांची दादागिरी. या दक्षिणमध्ये आता फक्त अमर पाटलाची हवा आहे. त्यांच्या विरोधात एक अपक्ष माणूस उभा राहिलेला आहे. त्या माणसाचा काय तर कारखाना आहे म्हणे. कुठला कारखाना आहे? सिद्धेश्वर कारखाना. त्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर पहिल्यांदा जेलमध्ये कोण गेलं? आपला वाघ गेला, अमरांना पाटील. जाणीव आहे का त्या माणसाला? अरे ज्या माणसाच्या कारखान्याची चिमणी पाडली त्यावेळेस अमरांना जेलमध्ये गेला, त्या माणसाच्या विरोधात उभारला तुम्ही मतं खाण्यासाठी. अपक्ष कशाला उभारतात? मतं खाण्यासाठी उभारतात. या अपक्षांना धारा देऊ नका. दुसरा कोण आहे तो? लोकमंगल समूहाचा मालक कोण? बाप्या. स्वतःच्या लोकमंगल समूहाचे एवढे उद्योगधंदे वाढवले, कारखाने तयार केले, 3-3, 4-4 कारखाने काढले, बँका काढल्या, पतसंस्था काढल्या. अरे पण गरिबांसाठी काय केलं? माझ्या दक्षिण सोलापुरातील माझ्या या शिवसैनिकांसाठी आणि या जनतेसाठी, माझ्या आया बहिणींसाठी काय केलं? अरे स्वतःची घरं भरली, या लोकांनी. आता त्यांना यांची जागा दाखवायची आहे. या 40 जणांनी आपल्या पक्षप्रमुखांची गद्दारी केली. सुरत, गुवाहाटी मार्गे जे पळून गेले, धिंगाणा गेले, नाचले, त्या 40 जणांना आता त्यांची अवकाश दाखवायची. 40 गेले ना 80 निर्माण करू, ही आमची ताकद आहे. या गद्दारांना, या 40 गद्दारांना असं काढायचं आहे की येणाऱ्या 100 पिढ्याचा इतिहास, 100 पिढ्या येणाऱ्या त्याचा इतिहास विसरता कामा नये, असं काढायचं आहे. अमर पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. आपला एक सुसंस्कृत असा उमेदवार आहे. असा व्यक्ती मिळणं म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्याचं भाग्य आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो दक्षिण सोलापूर तालुक्यातील माझ्या आया बहिणींना, अमर पाटील यांच्या मशाल या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मंचकावरील पक्षाचे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी नेते व तुम्ही समोर बसलेला मतदार राजा, तुम्हाला माझा मानाचा जय महाराष्ट्र. बऱ्याच वक्त्याने शाहिराने वेगवेगळ्या विषयाला हात स्पर्श केला, आपल्या व्यथा वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या. आपले पक्षप्रमुख गेल्या 2.5 वर्षापासून जनतेच्या हितासाठी, सर्वसामान्याच्या दुःखासाठी, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, कामगारांच्या, महिलांच्या वेगवेगळ्या अपराधाला, या भ्रष्ट सरकारनं केलेल्या वेगवेगळ्या कृतीला विरोध करण्यासाठी व उद्याचं सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी या सोलापूर सिद्धेश्वराच्या पावननगरीमध्ये येत आहेत. शिवसैनिकांना माझं नम्रतेचं आव्हान आहे, महिला भगिनींना आव्हान आहे, मतदार राजांना माझं नम्रतेची विनंती आहे. वेगवेगळ्या पक्षामध्ये भ्रष्टाचार करून या भारतीय जनता पार्टीमध्ये भरती झालेल्या भाजपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी या सर्वांचा समाचार घेण्यासाठी आपले पक्षप्रमुख या ठिकाणी येणार आहेत. इथले उमेदवार आहेत, एक चारित्र्यवान, एक गेल्या 5-6 वर्षापासून नव्हे, ही दुसरी पिढी आहे या पाटील परिवाराची समाजाचं काम करण्याची, समाजसेवा करण्याची. म्हणून तुम्हा सर्वांना मी अधिक वेळ न घेता काही जीवनावश्यक गोष्टीचा त्यांनी वाढवलेले भाव, शेतकऱ्यांची होत असलेली कुचंबडा, कुठल्याही शेतीमालाला भाव नाही, एका पाण्याच्या बाटलीची दुधाची किंमत सध्या होते, सोयाबीनला भाव नाही, कुठला विमा दिलेला नाही, कुठल्याही प्रकारची वीज माफी केलेली नाही, कर्जमाफी केलेली नाही. फक्त आणि फक्त या तिन्ही पक्षाच्या आमदारांचे, खासदारांचे, मंत्र्यांचे घरं भरण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून पोटतिडकीनं आपले सरकार आल्यानंतर या विडी कामगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, विजेचा प्रश्न, मजुरीचा प्रश्न, आपले मुलं या ठिकाणी सुशिक्षित असून सुद्धा त्यांना नोकरीचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या जनता त्रस्त आहे, वेगवेगळा त्रास आहे. पण या मध्यधुंद, या अंधाधुंद असलेल्या या सरकारला जाग आणण्यासाठी आपण सर्वजण मैदानात उतरलेलो आहेत. मग यांना त्यामुळं समोर आणि मागं उपस्थित असलेले रशीदजी शेख, काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि माता बंधू भगिनी सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आवाज येत नाहीये. जय महाराष्ट्र. आज आपले सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, आपले पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे भावी लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्याला संबोधित करणार आहेत. आणि त्यासाठी आपला उत्साह बघितला तर आत्ताच मला असं वाटतंय की अमर पाटील विजयी झालेत आणि ते लाखो मतांनी विजयी होतील, हा विश्वास इथं मी व्यक्त करते. गेल्या अनेक दिवस आपण बघतोय प्रचार सभांमध्ये, प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी खूप मोठा प्रतिसाद आज अमर पाटलांना आहे. एक सच्चा कार्यकर्ता, त्याचबरोबर एक धडाडीचा युवक, ज्याने आतापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे, जिल्हा प्रमुख म्हणून, बाजार समितीचे संचालक म्हणून, कारखान्याचे संचालक म्हणून, सर्व कामांचा, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सगळ्या कामाचा त्यांना अनुभव आहे. आणि असा एक चांगला युवक आज आपण तुमच्यासाठी एक उमेदवार म्हणून आम्ही समोर दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहाल. कारण आपल्याला माहित आहे की महायुतीचे लोक फक्त फसवे लोक आहेत. आतापर्यंत यांनी फक्त फसवलंय, आजपर्यंत महिलांना फसवलंय, युवकांना फसवलंय. आतापर्यंत त्यांनी सांगितलं की महिलांच्या हाताला काम देतो, युवकांच्या हाताला काम देतो, कोणाला पण काम मिळू शकलेलं नाहीये. या उलट इथले जेवढे धंदे आहेत, जेवढे उद्योगधंदे होते महाराष्ट्रात, ते सगळं गुजरातला नेण्याचं पाप यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आमच्या गद्दारांना हाताशी धरून उद्धव साहेबांसारख्या सच्ची व्यक्तीला पाय उतार करण्याचं पाप यांनी केलेलं आहे. यांना धडा शिकवणार का नाही? या सगळ्यांना धडा शिकवायचा असेल आणि आपल्या उद्धव साहेबांना परत एकदा सन्मानाने मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं असेल तर आपल्याला अमर पाटलांना मशाल या चिन्हावर निवडून द्यावं लागेल. आणि आपल्या सगळ्यांचा उत्साह मला तेच सांगतोय. आज
माझ्या माता भगिनी मला भेटल्या होत्या. त्या म्हटल्या, ताई ते आम्हाला भीती घालतायत की 1,500 रुपये तुमचे बंद करू जर महाविकास सरकार आघाडीचं सरकार आलं तर. मला विचारायचंय भगिनींनो, जर तुमचा भाऊ आज सगळीकडे महिला भगिनी आणि बंधू म्हणजे भाऊ बहिणीला समान वाटा आहे की नाही इस्टेटीमध्ये, त्यामुळं आपण सगळ्यांनी या आज साहेबांचं आगमन होतं एवढंच सांगते की जर इस्टेटीमध्ये समान वाटा असेल तर 1500 तुम्ही घेऊन बसणार का प्रॉपर्टीज हिस्सा मागणार? तुम्ही सांगा मला. 1500 घेऊन बसायचं नाहीये त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये. म्हणजे हे सगळे तुमचा हक्क जिथं आहे तो हक्क तुम्हाला मागायचा आहे. तो हक्क महाविकास आघाडी तुम्हाला देऊ शकते. शेतकऱ्यांना आम्ही 3 लाख रुपये देणार आहोत. आज आम्ही शेतकऱ्यांना 2 लाखाच्या ऐवजी 3 लाख रुपये देणार आहोत. महिलांना 3,000 रुपये उद्धव साहेबांनी जाहीर केलेले आहेत. उद्धव साहेबांच्या सगळ्या योजना या तुमच्या हिताच्या योजना आहेत. त्या सगळ्या योजना आम्ही तुमच्यासाठी करून देऊ हा विश्वास तुम्हाला देते. बरेच वक्ते बोलणार आहेत, पण जे येईल त्याला घेऊन, नाही येईल त्याला सोडून, आडवा येईल त्याला तिळून अमर पाटलांना आमदार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं लोकप्रिय असं युवा नेतृत्व सन्माननीय धवलसिंहजी मोहिते पाटील साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधत जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना आमंत्रित करूया. महाविकास आघाडीचे उमेदवार माझे मित्र सन्माननीय अमर पाटील यांच्या प्रचारासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमर पाटील यांना मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. आज या मोहिमेमध्ये दक्षिण सोलापूरमधून एक युवा तडफदार आमदार जो जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र उभा राहील अशा आमदाराला निवडून देण्यासाठी आज या ठिकाणी सर्व बंधू भगिनींना मी आवाहन करणार आहे. खरं म्हणजे त्यापैकी मंत्री असलेले सुभाष देशमुखांच्या माध्यमातून विकास झाला नाही ही शोकांतिका म्हणायला लागेल. आज देशामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा तालुक्याचा विकास होत नाही ही दुर्दैवी परिस्थिती आहे. अमर पाटलांना पाठिंबा देऊन माझे 2 शब्द छत्रपती शिवाजी महाराज की सतुबरी आणि यानंतर आपल्या सर्वांची संवाद करण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन इथं झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. पक्षप्रभू या महाराष्ट्र राज्याच्या जनमानसांच्या मनातील भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आप आगे बढ़ो. आवाज कुणाचा
तर ही लढाई तुमची आमची आहे. मित्रांनो, या दक्षिण सोलापूरचा आमदार या माणसानं या सुभाष देशमुखांनी या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार रविकांत दादा पाटील यांचंही स्टेजवरती आगमन झालेलं आहे. साहेब, या सुभाष देशमुखनं या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम केलंय. साहेब, ही 5 वर्षाला उगवणारी औलाद या सुभाष देशमुखांनी गोरगरीब शेतकऱ्याच्या उतारा गोळा केला सभासद होण्यासाठी. त्या शेतकऱ्याची कुठलीही त्याच्यावर सही न घेता या नालायक औलादीने माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतावरती त्याला धोका देऊन साहेब थोडे नाही 30 लाख 40 लाख 50 लाख 7 लाख कर्ज करणारे शेतकऱ्याच्या माझ्या शेतावरती. साहेब, शेतकरी आत्महत्या करायला हिंडा लागलाय. साहेब, 19/9/2022 रोजी इथल्या पोलीस कमिशनर SP ला कलेक्टरला ती शेतकरी रडून रडून सांगत होता की सुभाष देशमुखांनी माझ्या घरावर नांगर फिरवला, माझं घरदार उद्ध्वस्त केलं. त्या शेतकऱ्याचा आवाज या मस्तीवान माचखर अधिकाऱ्यांनी देखील ऐकला नाही. पण शेतकऱ्याला माझी विनंती आहे, काळजी करू नका. दक्षिणच्या 500 शेतकऱ्याच्या शेतावरती कितीतरी करोड रुपये त्यांनी पैसे काढलेले आहेत ना या सुभाष देशमुखचं. आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. अशा अधिकाऱ्याचा सुभाष देशमुखचा आपली सत्ता आल्यानंतर याचा मुद्दा सगळं इश्यू भेटल्याशिवाय सोडायचं नाही. अजून एक सांगतो जाता जाता, मी कुणाच्या बापाला भेट नाही, पण तेजवर साहेब असल्यामुळे मला उरक्त घ्यावं लागतंय. नाहीतर यांना उचलून आपटलं असतं. आता एवढी मसनरी तापली होती. साहेब, मी अनेक वेळा सांगितलंय आणि अजून पण सांगतो, फक्त या फकड्याला साहेब 1 तास मोकळं सोडा. 20-40 गद्दारांची औलाद गेली आहे, त्यातली नाही जर तुडवली तर नाव नाही सांगणार साहेब. परत तुमच्याकडे मी मातोश्रीकडे तोंड लावणार नाही, कुठं तर आत्महत्या करेल. पण ज्या उद्धव साहेबांनी वर्षानुवर्ष या कुत्र्यांना सांभाळलं होतं, या गद्दारांना सांभाळलं होतं. एकनाथ शिंदे दाढीवर 3 हात फिरून काय शायनी मारतो, काय तुमची अवकात आहे? अरे तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांभाळलं नसतं ना, अरे तुमच्या भागातल्या कुत्र्यांनी देखील तुमच्यावर भोकलं नसतं. ही तुमची अवस्था होती. मी काल एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर. आई टरबूज काय म्हणताय रे? टरबूज म्हणताय मी एक वेळ बिगर लग्नाचं नाही, मी एक वेळ बिगर लग्न. अरे तुझ्या काय म्हणू आता, बिगर लग्न नाही कशाला भेटलं मांडरी बसून. बास करणार रे. ऐका ऐका माझ्या सगळ्या शिवसैनिकांनो आणि सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला सांगतोय परत एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करायचा आहे आणि या 40 गद्दारांची कातडी सोडून काढायची आहे. ते अजून एक सांगतोय, अमर पाटलाला असं तसं निवडून द्यायचं नाही. त्या सिद्धेश्वर कारखानदाराला पण सांगतोय, अरे तुझ्यासाठी हे अमर पाटील
रस्त्यावर उतरला, उद्धव साहेबांचा शिवसैनिक भांडायला उठला, त्या पोलिसांबरोबर त्याने वाद घातला, अरे चिमणी पाडली म्हणून हे आमचा फाकड्या मैदानात उतरला, तेव्हा काय बिळात शिपूट होऊन बसला होता होय रे. आणि आता ती परिणिती शिंदेचं ऐकून यांच्या विरोधात बंडखोरी करताय. याद राखा, उद्धव साहेब ज्याला उभा करू शकतात ना त्याला पाडू पण शकतात. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमरदादा पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली आहे या सभेला संबोधित करण्यासाठी प्रत्येकाच्या मनामधले खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचं उत्तम उदाहरण देव माणसासारखं ज्यांचं रूप आपण कोरोनाच्या कार्यकाळात बघितलं असे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज आवर्जून तुमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी ते उपस्थित आहेत. तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत, त्यांचा यथोचित सन्मान संपूर्ण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या सर्वांच्या वतीनं हा सन्मान इथे स्वीकारायचे. खरं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथं प्रभू श्री रामचंद्राचा धनुष्यबाण कामी आला नाही तिथं मारुतीरायानं आपल्या शेपटीची मशाल केली आणि आपल्या या अहंकारी रावणाची लंका जाळली होती. आणि आज हीच सर्वसामान्यांची मशाल, हिंदुत्वाची मशाल, न्यायाची मशाल, अन्यायाला जाळून सर्वसामान्यांचं सरकार स्थापित करावं यासाठीची मशाल घेऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी उपस्थित आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे स्वागत करूयात सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. आणि यानंतर या दक्षिण सोलापूर यांच्या चरणी अनंत कोटी वंदन करून, आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन करून, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना नतमस्तक होऊन आमचे दैवत तसेच सर्व शिवसैनिकांचे दैवत माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार मिलिंद नार्वेकर साहेब, त्याचप्रमाणे अनिलजी कोकी साहेब, त्याचप्रमाणे उद्धव कुमटेकर साहेब, शरद कोळी साहेब, अस्मिता गायकवाड, धवलदादा मोहिते पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमचे काका श्री रविकांत पाटील साहेब माजी आमदार, आमचे वडील पिताश्री माजी आमदार रविकांत पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेब, अजय दासरी साहेब, गणेश वानकर साहेब, वनंजी डिकोळे साहेब, दत्तापंत वानकर साहेब, रशीद शेख साहेब, मोहम्मद शेख साहेब, विलास लांडे साहेब काँग्रेसचे नेते, आणि आमचे बंधू विराज पाटील साहेब कर्नाटक राजने नेते, उपस्थित सर्व आमचे मातोश्री देखील आले आहेत, लक्ष्मीबाई पाटीलजी आणि आमचे मंडळी नैना पाटील देखील आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रम प्रसंगी. आणि सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, सर्व शिवसैनिक, सर्व पाटील परिवाराचे हितचिंतक, सर्व माझ्या युवा मित्रांना, शेतकऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. प्रथमतः मी आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं मी लाख आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला उमेदवारी मिळवून आशीर्वाद केल्यामुळे आम्ही त्यांचं लाख आभार व्यक्त करतो. साहेब, जे मी तुम्ही संधी दिलात हे संधीचं सोनं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही साहेब, मी तुम्हाला सांगतो. तुमच्या आशीर्वादामुळे मला उमेदवारी मिळाली साहेब. सर्व जनतेच्या पाठिंब्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. गेल्या 12 वर्षापासून मी या राजकारणाने या समाजकारण क्षेत्रामध्ये पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, बाजार समिती असू दे, सिद्धेश्वर कारखाना असू दे, सहकार क्षेत्र असू दे, स्वानिक स्वराज असू दे, सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही मला आशीर्वाद केला. सर्व तुमच्या आशीर्वादामुळे मी तर इथपर्यंत आलो आहे. माझे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब आणि तसेच रविकांत पाटील साहेब माजी आमदार जनतेची सेवा करत आलेत अनेक वर्षापासून. मी पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक वर्षापासून
मी जनसेवा करत आहे. जनसेवा करत असताना सर्व समाजाला मी घेऊन विकास कामं केलेले आहेत आणि कुठला मी जातीपाताचं राजकारण केलं नाही. सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही पाटील परिवाराने इतवं वर्ष केलेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधीचं काम विकास कामं मी या मतदारसंघात केलेलं आहे आणि आमचे वडील देखील आमदार असताना कोट्यावधीचं काम या मतदारसंघात केलेलं आहे. वीज असो, रस्ते असो, पाणी असो, मंदिर असू दे, दर्गा असू दे, सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि विकास काम करत असताना आज मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद मला उमेदवारी मिळाली. आज फक्त मला येणाऱ्या तुम्ही 10 दिवस द्या, पुढचे 5 वर्ष मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आज तालुक्याचं तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर तुम्हीच आमदार असणार या तालुक्याच्या, अशा पद्धतीचं काम मला करायचं आहे. आज आपले जे विद्यमान आमदार आहेत, आज आपलं तालुका विधानसभा 15 वर्ष मागं टाकलेले आहेत. MIDC आणतो म्हणले, आज MIDC नाही आहे. आज युवक बेरोजगार झालेला आहे. भीमासिना नदी जोड करतो प्रकल्प आणतो म्हणले, फक्त कागदावरच येते आतापर्यंत. वडापूर बॅरेज तर गेल्या 4-5 वर्षापासून ऐकत आलो आपण भीमा नदीवरचा. झाला का हो? MIDC आला का हो आपल्याकडे? अशा पद्धतीचा निष्क्रिय आमदार आपल्याला लाभलेला आहे. आज शहरी भागामध्ये व्यवस्थित पाणी येत नाही वेळेवर, गटारी उघड्यावर आहेत, सिमेंट रस्ता नाही आहेत. आज आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना सुविधा नाही आहेत आणि गुंतेवरीचा प्रश्न आहे. अशा विविध अडचणीचा सामना आज सर्वसामान्य जनता आज समोर जात आहे. आज शेतकऱ्यांना वेअरहाऊसची गरज आहे, कोल्ड स्टोरेजची गरज आहे. आज आपल्याला ऊस उत्पादक शेतकरी आपल्या भागामध्ये, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. अशा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपला एक पण हॉस्पिटल व्यवस्थित नाही आहे. मंद्रुप भागामध्ये हॉस्पिटल आहे पण तिथं सुविधा देखील नाही आहेत काहीच. अशा पद्धतीचं अडचणीचा सामना या सर्वसामान्य जनतेला होत आहे. आज आमचे वडील आमदार असताना माजी आमदार अतिकांत पाटील साहेबांनी कालवाच्या स्वरूपात, कॅनलच्या स्वरूपात अनेक कॅनलच्या माध्यमातून इथं स्कीम आणले. आज नवीन कॅनल का आलं का 10 वर्षात? मला सांगा. अशा पद्धतीचं आमदार, निष्क्रिय आमदार आपल्याला लाभला आहे. आज नवीन कॅनल होणं गरजेचं आहे. उजनी धरणातून आपले तलाव भरले पाहिजे आणि बेगाव एक्सप्रेस कालवाला 400 कोटी दिलं म्हणले भाजप सरकार. अजून फक्त ते कागदावरच आहे. फक्त यांचा कागदावरचा विकास केलेला आहे हे भाजप सरकार आणि भाजप आमदारांनी. म्हणून या असल्या निष्क्रिय आमदाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार का? आज परिवर्तन होण्याची गरज आहे आणि बदल होण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी मी प्रचार दौऱ्यादौरान शहरामध्ये, अनेक नगरमध्ये फिरलो, पण काही ठिकाणी आमदार तोंड पण दाखवले त्या भागामध्ये. अशा पद्धतीचा आमदार तुम्ही निवडणार का? हे कारखानदार आमदार आहेत, ह्यांना वेळ नाही आहे जनतेसाठी. आपल्याला आमदार हवा असेल तर जनतेमध्ये फिरणारा आणि त्यांच्या सुखदुःखमध्ये सामील होणारा आमदार आज असणे गरजेचे आपल्या तालुक्याला. म्हणून आपण सर्वांनी मला आशीर्वाद रूपी सर्व जनसेवेची संधी द्यावं असं आपल्याला मी कळकळीची विनंती करतो. आज आपल्या तालुक्यामध्ये नवीन IT कंपनी येणे गरजेचं आहे. MIDCच्या माध्यमातून नवीन कंपनी, उद्योगधंदे येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून वेअरहाऊस असणे गरजेचं आहे आणि सीना नदीला पाणी येणं गरजेचं आहे वेळेवर. आपलं तलाव भरलं पाहिजे वेळेवर आणि युवकांना रोजगार निर्मिती असणे गरजेचं आहे असं आपल्या तालुक्यामध्ये. ह्या सर्व विजन घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मला काही जास्त अपेक्षा नाही आहे. फक्त जनसेवेची मला करायची इच्छा आहे. म्हणून जनसेवे करण्याचा आपण संधी द्यावा एकदा असं आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो. आमचं चिन्ह आहे, माहिती ना आपलं काय आमचं चिन्ह?
कुठल्या क्रमांकावर आहे? मशाल समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि जनसेवेची संधी द्यावं असं आपल्या सर्वांना मनपूर्वक मी विनंती करतो आणि मग 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मशाल चिन्हाचं बटन दाबून अमरदादा पाटील यांना विक्रमी मताने विजयी करावा अशी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते. आणि आताच मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय कोटे साहेबांचे मी मनपूर्वक स्वागत करताना या जिल्ह्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पद प्रवेश करतायत, ज्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद, सन्माननीय इलियास शेख नाथ फाउंडेशन मौलवी संघटनेचे सन्माननीय अन्सारी मौलवी, सन्माननीय मुस्लिम बहुजन विकास मंचचे इस्माईलजी शेख, 400 मौलवींसह आज शिवसेना पक्षात प्रवेश करतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि यानंतर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. बोला आवाज कुणाचा? माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नुसतं टाळ्या वाजवून नाही चालणार, निवडून दिला पाहिजे. ठीक आहे. किती? आणि मग त्या ईव्हीएम वरती कितवा नंबर आहे? निशाणी कोणती आहे? शाबास. हृदयात पोचले, घराघरात. आणि नुसती हृदयामध्ये पोहोचून नाही चालणार, हृदयात पेटली पाहिजे. आणि ती अशी पेटली पाहिजे की या भ्रष्टाचारांच्या बुडाला आग लागली पाहिजे. सगळीकडे फिरताना जोर दिसतोय, जल्लोष आहे. मगाशी सांगोल्याची सभा सुद्धा तुफान झाली. काल परवाकडे मराठवाड्यात होतो, विदर्भात होतो, आधी कोकणात होतो. एक तुफान आलंय महाराष्ट्रामध्ये, भगवं वादळ आलेलं आहे. एक मुद्द्यावरती मी येणारच आहे. आपल्या अमरदाराने आपल्या व्यथा मांडल्या आणि ते सोडून घ्यायचेत की नाही तुम्ही ठरवायचं. काय तसंच चालू ठेवायचंय? मग बदल पाहिजे असेल तर आपल्याला अमरदादाला निवडून द्यावंच लागेल. आता निवडणुका आल्या म्हटल्यानंतर सर्व पक्षांचे नेते येत आहेत, सर्व पक्षांचे नेते येत आहेत आणि एकमेकावरती चिखलफेक करतायत. भाजप म्हटल्यानंतर, कमळ म्हटल्यानंतर चिखल आलाच आणि तेच चिखलफेक करतायत. पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रामध्ये फिरतायत मतं मागायला, मतांचा जोगवा मागायला. बरं, मागतायत तो मागतायत, स्वतःला तोंड दाखवायला लाज वाटते, स्वतःच्या चेहऱ्यावरती मत मागता येत नाही, म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मत मागतायत. मोदीजी, हेच तुम्हाला मी सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटीला किंमत नाहीये. हे बघा, हे समोरून येतंय. म्हणजे काही वर्षांपूर्वी मोदींनी नोटबंदी केली होती, तसं आता महाराष्ट्राने मोदींची नाणेबंदी केलेली आहे. चालतच नाही. सगळ्या फुकटच्या गॅरंट्या. ये मेरी गॅरंटी आहे, मेरी गॅरंटी आहे. कुठली गॅरंटी यशस्वी झाली ते तरी सांगा. 2014 पासून यांच्या थापा सुरू झाल्या, जुमल्या. 15 लाख रुपये देणार. किती लोकांना मिळाले? 2 कोटी लोकांना देशभरामध्ये दर वर्षाला रोजगार देणार. किती लोकांना मिळाले? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार. किती लोकांना मिळाले? काहीच नाही. प्रधानमंत्री सन्मान योजना, बऱ्याच काही काही गोष्टी सांगतायत, होत काहीच नाहीये. आणि आता ते घसरलेत, मग त्यांच्याकडे मुद्दे काही नाहीये. आज नांदेडमध्ये होते, मी पण तिथूनच आलो. सुदैवाने त्यांचं दर्शन नाही झालं, हे माझं नशीब.
पण तिथे त्यांनी मला आव्हान दिले, आव्हान असं दिलंय की राहुल गांधींनी बाळासाहेबांबद्दल 2 शब्द चांगले बोलून दाखवावेत. मोदीजी, तुम्हाला कदाचित तुमचा भाषण लिहिणारा सुट्टीवरती गेला असेल किंवा टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल, आणि टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल तर आमच्या मिंद्याचा टेलिप्रॉम्प्टर घेऊन जा. ती बातमी पाहिली का तुम्ही सगळीकडे? मिंद्याचा टेलिप्रॉम्प्टर कोण बाजूला उभा असलेला? तो धरण फोडणारा खेकडा. तो पाटणं सांगतोय आणि मिंदे बोलतोय, तो पाटणं सांगतोय आणि मिंदे बोलतोय. पण मोदींना आठवत नाहीये की ज्या वेळेला लोकसभा निवडणुका होत्या त्याच्या आधी शिवाजी पार्कवरती महाविकास आघाडीची जी सभा झाली, त्या सभेच्या आधीच राहुल गांधींनी तिथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं. हे मोदीजी तुमच्याकडे तुमच्या हेराने पाठवलं नसेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. कोणाला शिकवताय तुम्ही आणि काय शिकवताय? काय नवीन एक शब्द काढलेत त्यांनी. का काढलेत? तर मी भाजपला लाथ घातली कारण त्यांचं घर पेटवणारं हिंदुत्व हे मला मान्य नाही. मला जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी जे शिकवलं ते घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, आणि ते हिंदुत्व मी अंगीकारल्यामुळे भाजपला ते हिंदुत्व नकोय. आता सुद्धा त्याने हिंदू मुसलमान दंगे भडकवायचे. हिंदू मुसलमान दंगे भडकवल्यानंतर हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचे, मग मराठी माणसांमध्ये जातीपातीवरनं दंगे भडकवायचे. मग दुसऱ्याची घरं पेटून द्यायची, दुसऱ्याच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि आपल्या कोळ्या भाजायच्या. हे असे नतद्रष्ट भाजपवाले, त्यांना मी लाथ घातली म्हणून आता त्यांच्या पोटात दुखतंय. त्या भाडकोपेक्षा आज मला आणखीन एक क्लिप आली. आपलाच एक जिल्हा प्रमुख आहे, मला वाटतं सातारा सांगलीचा असेल, त्याने छान म्हटलंय, भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे. भामटा जगला पाहिजे. सगळे भामटे एकत्र केलेत. हे मोदी गॅरंटी आहे. मग मोदीजी, तुम्ही जसं मला आव्हान देता तसं मी तुम्हाला आव्हान नाही देत. तुम्ही फार मोठे आहात, विश्वगुरू आहात. आम्ही कोण? आम्ही आपली सारी माणसं. आमच्या हिंदुत्वावरती बोलताना तुम्ही नवीन जे आता गुलाबी जॅकेट घेतलंय, बरोबर? कोण गुलाबी जॅकेट? त्यांनी एक उमेदवार उभा केला मुंबईत, नवाब मलिक, जे माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांना भाजपने अटक केली होती, वरनं ईडी इन्कम टॅक्स वगैरे काय पाठवून अटक करून आत टाकलेलं, बरोबर आहे. आणि देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे की दाऊद से व्यवहार करने का. म्हणजे त्यांनी सांगितलं की दाऊद बरोबर व्यवहार करणाऱ्या माणसाबरोबर हे मांडीला मांडी लावून बसतायत आणि आमच्याकडे ठोस पुरावा आहे. मग तो ठोस पुरावा आता कुठे ठोसला? कुठे ठोसला? नवाब मलिक आज अजित पवारांकडनं मुंबईमध्ये उमेदवार आहेत. मुंबईमध्ये मोदीजी तुम्ही येणार आहात ना, मग तुमच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून नवाब मलिकला व्यासपीठावर घेणार आहात की नाही हे पहिले तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्ही त्याला घेणार नसाल तर अजित पवारांना विचारतोय, अशा तुमच्या उमेदवाराला नाकारणाऱ्या माणसाला तुम्ही नेता तुम्ही मानता का? कारण कोणतरी एक खरं बोलतोय, कोणतरी खोटं बोलतोय. अजित पवार यांनी बेधाडच सांगितलं की नवाब मलिक दाऊद बरोबर संबंधित असूच शकत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो, ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि मी त्यांच्या प्रचाराला जाणारच. मग जाणारच, जाणारच. मग अशा पक्षाबरोबर मोदीजी तुम्हाला युती चालते. आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत फेकलं होतं, त्यांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात. राहुल गांधींनी तिकडे जाऊन स्मारकावरती अभिवादन केलं, पण राहुल गांधींनी कधीही मला
बाळासाहेबांची नकली संतान बोललेलं नाहीत. मोदीजी ते पाप तुम्ही केलेलं आहे. नकली संतान म्हणाले होते मला. आणि दुसरे त्यांचे ते सर्किट भाई कोण, कोण, अरे नाव सांगा ना, मला कसं कळणार. अमित शहा हेच बोलायचं तुम्हाला. मला माहित नाही, मी नुसतं सर्किट भाई बोललो. त्यांनी मला एक आव्हान दिलंय. आम्ही काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं आणि उद्धवजींमध्ये हिंमत असेल तर याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. नाही, मी 370 कलम वरतीच बोलतो आणि काश्मीरवरतीच बोलतो. अमितजी, तुम्ही 370 कलम जे हटवलं त्यावेळेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. हे तुम्ही जरा तुमचं डोकं खाजवा आणि पुरावे जे काय आहेत तुमच्या गृह खात्याकडे ते तपासून बघा की 370 कलम काढल्यानंतर किंवा काढताना कोणी कोणी तुम्हाला पाठिंबा दिला होता. आम्ही जरूर तुमच्यासोबत तिकडे होतो. पण 370 कलम काढल्यानंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, तेव्हाही होते. नरेंद्र मोदी तेव्हाही पंतप्रधान होते, आताही दुर्दैवाने आहेत. मग 370 कलम काढल्यानंतर अदानी सोडून किती जणांनी तिकडे जागा विकत घेतल्या. आणि जेव्हा मोदी आणि शहांचं नामोनिशाण या देशाला माहिती नव्हतं त्यावेळेला तिथल्या काश्मीरी पंडितांवरती, हिंदू पंडितांवरती जे अत्याचार होत होते, त्या अत्याचाराच्या वेळेला स्वतःचं घर सोडून आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ त्या हिंदू पंडितांवरती आली होती. कुठे होतात तुम्ही? मोदीजी कुठे होते? शहाजी कुठे होते? आणि तेव्हा एकच मर्द जो काश्मीरी हिंदू पंडितांच्या मागे उभा राहिला आणि त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय आणि आता त्यांच्या पोटात गोळ्या एवढ्यासाठी आलाय की संपूर्ण महाराष्ट्रभर मी भाजपला लाथ घातली आणि आपलं हिंदुत्व हे नुसतं दंगली आणि घर पेटवणारं नाही हे कळल्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणी मुस्लिम समाज पण आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे. आणि मी मगाच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला एक वाक्य असं काढून दाखवा शिवसेना प्रमुखांचं की त्यांनी सगळ्याच्या सगळ्या मुसलमानांना गुन्हेगार ठरवलेलं आहे. कधीच नाही. उलट त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन अझरुद्दीन होता, टीममध्ये किरमाणी होते आणि जो जो हा देश आपला आहे हे समजतो, जो मानतो, या देशासाठी जो शहीद व्हायला तयार आहे, तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. साबीर शेख तर आपलेच होते. आणि मग हीच जर का तुमची आता वृत्ती असेल तर मोहन भागवत मध्ये जामा मशिदीत का गेले होते? कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? मोदीजी सुद्धा मध्ये मध्ये मशिदीत का जातात? बरं, काश्मीरमध्ये सुद्धा त्या मेहबूबा मुफ्तीसोबत कसे तुम्ही सरकारमध्ये गेला होतात? चंद्रबाबूचा जाहीरनामा तुम्हाला मान्य आहे का? त्याच्याबरोबर तुम्ही तिथे सत्तेमध्ये बसलात. पण ह्या गोष्टी महाराष्ट्राशी संबंधितच नाहीये. मी मानतो ना 370 कलम काढला, आम्ही पाठिंबा दिला, पण आज तुम्हाला ते पाणी मिळतंय. मगाशी जे मी सांगितलं, MIDC नाही, पाणी नाही, रस्ते नाही, रोजगार नाही, सगळं नाही, पण आम्ही 370 कलम काढलं ना. काय उपयोग आहे त्याचा? अहो, इकडे आम्ही महाराष्ट्र म्हणून आमच्या हक्काचे प्रश्न आणि त्याच्यासाठी न्याय तुमच्याकडे मागतोय आणि तुम्ही आम्हाला अशी आव्हानं देता पोकळ. मग मी त्यांना एक आव्हान देतोय, मोदीजी तुम्हालाच मी आव्हान देतोय. राहुल गांधींवरनं तुम्ही मला आव्हान दिलं, मी तुम्हाला राहुल गांधीवरनंच आव्हान देतोय. मणिपूर जे पेटलेलं आहे आणि फार पूर्वीची गोष्ट नाही, 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ज्या वेळेला मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला फिरतायत त्याच वेळेला मणिपूरमध्ये
तो जिरिबाम म्हणून एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवरती 3 मुलांची आई, तिच्यावरती घरात घुसून अत्याचार करण्यात आला आणि तिला जिवंत पेटवून देण्यात आलं, जिवंत. मग मोदीजी, मी तुम्हाला आव्हान देतोय, राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन आले, नरेंद्र मोदी अजून मणिपूरमध्ये का गेले नाहीत, हे माझं तुम्हाला आव्हान आहे. का तुम्हाला नुसता महाराष्ट्र प्रचारासाठी तुम्ही येताय? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की भाजपाचे स्टार प्रचारक आहात? तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हटल्यानंतर एवढे दिवस झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, मणिपूर पेटतंय, महिलांवरती अत्याचार होत आहेत, घराच्या घरं पेटवली जात आहेत, कोणालाही अटक होते नाही होते काहीच कल्पना नाही. ही बातमी कशी बशी सुटली तिकडनं आणि इथे आली, अन्यथा रोज तिकडे काय होत असेल काहीच माहिती नाही आम्हाला. कसली पोकळ आव्हान देताय तुम्ही? आव्हान आमच्या समोर, या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये समाधान कसं राहायचं ते आव्हान आम्हाला पाहिजे, आम्ही देतो आहोत, स्वीकारतो आहोत आणि त्याने ते आम्ही देणार आहोत. पाणी देणार आहोत, घरं देणार आहोत, अगदी महिलांना सुरक्षा सुद्धा देणार आहोत. 1,500 रुपये तुम्हाला देतात. तो काल परवाकडे बघितलं ना, तो दुसरा त्यांचा एक नालायक, कोण, महाडिक, मुन्ना महाडिक म्हणतात त्याला. म्हणजे मुन्नाबाई MBBS मधला मुन्ना दिसतोय. तो मुन्ना महाडिक म्हणाला की ज्यांना आम्ही पैसे दिलेत त्या महिला जर का महाविकास आघाडीच्या सभेला गेल्या तर त्यांचे फोटो काढून ठेवा. तुम्ही महिलांना काय नोकरी देताय का? नोकर समजताय? माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना तुम्ही महिना 1500 रुपये देता म्हणजे काय तुमचे त्या नोकर झाले की काय? ही मस्ती जी आहे ती उतरवण्यासाठी आपण आलो. आणि मी जे वचन देतो तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून पंचसूत्रीमध्ये, आम्ही मस्तीत वागत नाही. पण 1500 काय, आम्ही दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये देणार आहोत. काहीतरी लोकांना द्यायचं बोला. दाढीवाला नुसता जिकडे म्हणजे कुठे दाढी खाजवली तरी पैसे काढतोय. या 50 कोटीचा सूर तुम्हाला उगवावा लागेल. 50 कोटी घेऊन म्हणजे गद्दारांना 50 कोटी आणि माता भगिनींना फक्त 1500. मग किती 1500 केल्यानंतर 50 कोटी होणार ते बघा. जो गद्दारी करतो त्याचा भाव कोटी आणि कोट्यानी कोटी आहे. आणि जी महिला राब राबते, कसं बसं घरदार सांभाळते, महागाई तिची 2 टोकं जी आहेत, समाधानाचं आणि संसाराचं, हे जुळूच देत नाही. 1500 हातात घेतल्यानंतर घरी येईपर्यंत संपतात आणि हे आपले तगे मोठ्या गाड्या घेऊन. मग अशी मी गेलो होतो ना, काय डोंगर, काय झाडं, काय कसली बसती. पण आज मुद्दामून मी इकडे आलेलो आहे सोलापूरमध्ये. अमरसाठी तर आलोच, पण महाविकास आघाडीसाठी सुद्धा आलोय. आणि मला इथल्या खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत सोबत. जरा थांब रे दादा, एकदम जोशात नको, जरा थांब. सगळ्या आपल्या मित्रपक्षांना सांगायचे की आपण एक मोठं स्वप्न बघतो आहोत. महाराष्ट्रासाठी बघतो आहोत, महाराष्ट्र स्वावलंबी करण्यासाठी बघतो आहोत, महाराष्ट्र सामर्थ्यवान करण्यासाठी बघतो आहोत. अशा वेळेला कोणत्याही अपक्षाचं मांजर आडवं जाऊ देऊ नका. कारण मतांमध्ये जर फूट झाली, मी त्यांच्यासारखं नाही बोलत बटेंगे तो कटेंगे नाही. कोणी कोणाची हिंमत आहे कापायची? आम्ही आहोत ना इकडे. पण इकडे त्यांनी जर कोणी उभे केले असतील आपली मतं कापायला, तर अशाला आता अजिबात भूलू नका. आता मशाल हाती घेतले ना, तर मशाल हाती घेतल्यानंतर मशालच हातामध्ये घ्या. तर नाही तर हे जर का इकडे फुटले तर पुन्हा डोक्यावर कोण बसणार? हेच. मग हाच करंट कारभार कोणामुळे होईल? आपली मतं जो फोडेल त्याचं हे पाप असणार आहे. म्हणून हे मतं फाटाफुटीचं राजकारण मी अगदी काँग्रेसला सांगतोय, राष्ट्रवादीला सांगतो, तुम्ही सगळे सोबत आहात. पण जसं दोन्हीकडचे खासदार
आम्ही कोणत्या पक्षाचं आहे ते न पाहता माझ्या शिवसैनिकांनी काय जे असेल ते तन मन धन अर्पण करून आपले दोन्ही खासदार आणले आणि मोठा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळवला. आज मला तीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. सगळेजण येत आहेत, कामं करतायत, पण अजूनही अगदी आत्ता प्रणिती नाहीये. नाही तर प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस. कारण मी स्वतः प्रणितीताईच्या प्रचारासाठी आलो होतो ना. तुम्ही सगळे होतात. सुशील कुमारजी घरी आले होते, त्यांनी मला विनंती केली आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र. मी आपल्या उमेदवाराच्या 2-3 सभा सोडून मुद्दामून मी प्रणितीताईसाठी आलो होतो. आता प्रणितीताईला सुद्धा मी सांगतोय, तिला आज इकडे नाही, ती मला वाटतं विदर्भात आहे, की प्रणितीताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय, आता तू यांच्यासाठी मेहनत कर. कारण जर काय आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल आणि हा नतद्रष्ट भाजप आणि त्यांच्या युतीला आपल्याला हद्दपार करायचं असेल, तर आता ही एकजूट जी झालेली आहे त्या एकजुटीमध्ये कुठेही आता तूट फूट असता कामा नये. कारण भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे कि हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बांटेंगे. महाराष्ट्र लुटला जातोय आणि ते पाहिलं जात नाही, म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. का मी आमरसाठी मत मागायला आलोय? कारण महाराष्ट्र लुटला जातो, त्या लुटारूंच्या हातातनं महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं आहे. आज सगळं काही जे आहे ते आपल्या हक्काचं हे गुजरातला चाललेलं आहे. मी गुजरातच्या विरोधात नाही, गुजरात त्यांच्या पण नाहीये, पण याला कारणीभूत आहेत ते मोदी आणि शहा आहेत, जे महाराष्ट्राचा घात करतायत. अहो, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. महाराष्ट्र सुद्धा या देशामधलाच आहे. अनेक वेळेला हे महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे की ज्या ज्या वेळेला देश संकटात येतो त्या वेळेला त्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्र पहिला धावून जातो. आणि मग जसं भाजपला जीवदान देणारी शिवसेना ती तुम्ही संपवायला निघालात, तसाच देशाला आधार देणारा महाराष्ट्र तुम्ही संपवायला निघालात. सगळे जे काय आहे ते एकतर गुजरातला नेत आहेत आणि दुसरं मुंबई कोणाच्या देशात. अहो, नुसतं एवढ्या पुरतं नाहीये, मुंबई पुरतं मर्यादित नाहीये. मी नागपूरमध्ये गेलो होतो, तिकडे चंद्रपूरची शाळा अदानीला दिलेली आहे. कोल्हापूरला गेलो होतो, आपले उमेदवार आहेत के पी पाटील, ते भाषणात बोलले आमच्याकडचं पाणी आणि अदानीला विकलेलं आहे. मग उद्या इथल्या शेतकऱ्यांचे 7-12 सुद्धा अदानीच्या नावाने केले तर तुम्ही दाद कोणाकडे मागणार? आहे हिंमत कोणाकडे दाद मागायची? कारण सर्वोच्च न्यायालय आता 3रे न्यायमूर्ती निवृत्त झाले. मग आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? यमाई देवीकडे. कारण चंद्रचूड साहेब तिकडे गेले होते तो राम मंदिराचा फैसला करण्याच्या आधी, आणि देवीने त्यांना सुबुद्धी दिली. अहो, चंद्रचूड साहेब आमच्यासाठी एकदा तरी जायला पाहिजे होतं यमाई देवीकडे. दिली असती त्यांनी सुबुद्धी आणि लोकशाही वाचली असती. पण न्यायालयात न्याय मिळत नाहीये. दरवाजे ठोकून ठोकून सुद्धा हात दुखायला लागले, पण आता न्याय मिळत नाहीये. 4थे आता सरन्यायाधीश आले, खंडपीठ बदललं, पण आमचा न्यायाची मागणी अखंड आहे, चालूच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. म्हणजे पूर्वी ते महाराष्ट्र राज्य लॉटरी त्याची जाहिरात होती, महाराष्ट्र राज्य लॉटरी का फल आज नाही तो कल. तसा आमच्या या लोकशाहीबद्दलचा लढा, त्याचा फैसला आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही तो तरसो. अरे काय चाललंय? पण महत्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगतोय की सगळं जे काय आहे, म्हणजे सगळं पोर्ट अदानीकडे, एअरपोर्ट अदानीकडे, वीज अदानीकडे, सगळे तुमचे वेअर हाऊसेस अदानीकडे. मग शिल्लक काय राहिले? तुम्ही काय महाराष्ट्राचं अदानीकरण करताय? महाराष्ट्र काय गुजरातच्या चैनी वाहून टाकताय? आणि नुसते हे बिंदे यांना सत्ता मिळाली, सत्तेची ऊब मिळाली म्हणून हे त्यांच्यासमोर महाराष्ट्र विकून, जी आई आहे आपली महाराष्ट्र, ती विकून त्यांच्यासमोर शेपट्या हलवणार आणि त्यांना आपण राज्यकर्ते म्हणून पुन्हा निवडून देणार. मला तरी नाही पटत आणि मला पटत नाही. मला कोणी तुम्ही सगळे म्हणताय भावी मुख्यमंत्री, माझ्या डोक्यात अशी स्वप्न पडत नाहीत. मी लढतोय, हे चालले ते मला पाहवत नाही म्हणून मी लढतोय, आणि महाराष्ट्राची गद्दारी करणं हे माझ्या रक्तात नाही म्हणून मी लढतोय.
जर तुम्हाला मंजूर असेल सोबत या, नसेल मी एकटा आहेच. पण मोदी आणि शहाना मला सांगायचंय की तुम्ही जो माझ्या पक्षाचा घात केलात आणि सगळी चोर कंपनी घेऊन माझ्या अंगावरती येत आहे, माझीच माणसं घेऊन माझ्यावरती वार करायला येत आहे, हे बघा मला आई जगदंबेने दिलेलं कसं केवढं मोठं सुरक्षा कवच आहे. करून दाखवा वार, करून दाखवा. नाही ते नको, हे असे फालतू विषय मला हाताळायचेच नाही आहेत. कारण माझ्या समोर आहे तो महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राचा विषय फार गंभीर आहे. मला चिंता पडलेली आहे ती माझ्या मुख्यमंत्री पदाची नाही, मला तुम्हाला सगळ्यांना आनंदी पाहायचंय, तुम्हाला तुमच्या घराच्या जवळच रोजगार द्यायचा आहे मला. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, जसं महिलांच्या बाबतीत मी म्हटलं की तुम्हाला 1500चे 3000 तर आपण करणारच आहोत, पण त्याच बरोबरीने जे आज मणिपूरमध्ये घडलं, राज्य तिकडे भाजपचं आहे. हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन म्हणतात ना, मग तिकडे इंजिन कुठे गेलं? मणिपूरमध्ये आज सुद्धा भाजपचं राज्य आहे, मुख्यमंत्री भाजपचा, पंतप्रधान भाजपचे, गृहमंत्री भाजपचे, तरी देखील आज सुद्धा तिकडे अत्याचार सुरू आहेत. मग महाराष्ट्रातल्या माझ्या महिलांसाठी मी स्वतंत्र पोलीस स्टेशन उघडणार आहे. ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सुद्धा महिला असतील. माझ्या माता भगिनीला कधी तक्रार करण्याची वेळ येऊच नये, पण आली तरी तिला रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटता कामा नये. जे बदलापूरमध्ये घडलं, चिमुरड्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर तिच्या आईला आणि वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवलं होतं, कोणी दखलच घ्यायला तयार नव्हतं. मग जेव्हा ही बातमी बाहेर पडली आणि हजारो लोक रेल्वेच्या ट्रॅकवरती उतरली, तेव्हा कुठे हे सरकार हललं आणि मग तक्रार घेतली. पण झालं काय? न्याय मागण्यासाठी आणि अत्याचाराच्या विरुद्ध जी लोक उसळून रस्त्यावरती आली त्यांनाच दोरखंडाने बांधून आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. मग आता मला मोदींना दुसरं एक आव्हान द्यायचंय. मोदीजी, आप आ ही रहे हो, तर एक काम करा, तुमच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जी आठवण झालेली बहीण आहे ते 1500 रुपयाचं पाकिट घ्या आणि बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती अत्याचार झालाय त्या मुलीच्या आईला देण्याचं धाडस करून दाखवा. काय करायचं या पैशाचं? महिलांना सुरक्षा पाहिजे, घर कसं चालवायची ही चिंता आहे, मुलांना कसं शिकवायचं ही चिंता आहे. मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे, पण तसंच मी महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार आहे. महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी पुन्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण महाराष्ट्र आज मागे 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 जात चाललेलं आहे, भ्रष्टाचारात पुढे चाललाय, पण प्रगतीमध्ये मागे चाललेलं आहे. आणि यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. मधल्या काळामध्ये मला शिर्डीला बोलवलं होतं सरकारी कर्मचाऱ्यांनी, आणि त्यांची एक मागणी आहे, ती सुद्धा मी वचन दिलेलं आहे की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मी जुनी पेन्शन योजना लागू करेन. आरक्षणाची सुद्धा जी मर्यादा आहे आपल्या मनात खूप आहे, पण कायद्याने आपले हात बांधलेत. आणि हे होऊ शकतं केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं, इकडे होऊ शकत नाही. म्हणून आपण जे ठरवलंय की आरक्षणाची मर्यादा वाढवून तो ठराव लोकसभेत पाठवून तिकडनं मंजूर करण्यासाठी अगदी मोदी सरकारवरती आम्ही दबाव आणून आम्ही तो करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सोलापूरकर आहात, तुम्हाला ते सगळे जुने दिवस आठवत असतील. 94-95 साली जेव्हा 96 साली आपलं सरकार आलं होतं पहिलं दिल्लीमध्ये, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते, तेव्हा मला वाटतं सोलापूरमध्येच एक मोठी सभा झाली होती ना एक. आणि त्यांनी एक वचन दिलं होतं धनगर समाजाला. पंढरपूरमध्ये काय वचन दिलं होतं? माझं सरकार आल्यानंतर असं अटलजी म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना मी आरक्षण देईन. हे अटलजींचं वचन होतं. मोदीजी, तुम्ही बसलात तिकडे, पूर्ण करण्याची ताकद आहे का तुमच्यात?
तर इकडे मत मागायला या. कारण तुम्ही ज्या काही भिंती उभ्या करून ठेवलेल्या आहेत, मराठा समाज, ओबीसी, धनगर, आदिवासी, ही सगळी माझ्या महाराष्ट्राच्या आईची लेकरं आहेत. महाराष्ट्र माझा इकडे गुण्यागोविंदाने नांदतोय. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी 18 पगड जाती जमातीत विखुरलेले सगळे मराठी होते, पण त्यांनी सगळ्यांनी मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. आणि आज आपल्याला सगळ्याला मिळून आपला महाराष्ट्र हा टिकवायचा आहे. आणि या महाराष्ट्राला जर आज आपण वाचू शकलो नाही तर मला नाही वाटत उद्या कोण शिल्लक राहील. मी जे तुम्हाला सांगतोय कदाचित तुम्हाला वाटत असेल की मतं पाहिजेत म्हणून मी तुम्हाला जास्त काहीतरी सांगतोय, पण हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. आता नुसतं मी मुंबई कोणाच्या घशात घातली बोललो की तुम्हाला बोललं तुम्ही अदानी. पंढरपूर आता अटलजींची आठवण करून दिली, तुम्ही म्हणाले पंढरपूर. नुसतं सर्किट म्हणलं तर तुम्ही कोण बोललात? मग तुम्हाला दिसतंय ना रे. मग ह्याच्यासाठी मी लढायला उभा आहे तर तुम्ही काय, तुम्ही लढणार आहात की नाही? आणि सगळ्यात एकच, बाकीचं सगळं विसरून जा. कारण माझ्याकडे मी हा वचननामा खिशात घेऊनच फिरतोय. हा नुसता एवढाच वचननामा नाहीये, तर याच्या पाठीकडे तो एक QR कोड दिलेला आहे. कारण हल्ली आता नवीन टेक्नॉलॉजी आले. हे कोणी आत्ता येऊन बघावं. मी पाहतो आपल्या उमेदवाराकडे देतो, मोबाईलवरती स्कॅन केला की आपला सविस्तर वचननामा त्याच्यात वाचायला मिळतो. हा तू दे आणि दाखव सगळ्यांना, आणखीन कॉपी होतील. आणि त्याचं 1 मिनिट मी कव्हर मुद्दामून दाखवतोय. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काही केलं होतं, म्हणजे तुम्हीच केलं होतं, मी तुम्हाला सांगत होतो आणि तुम्ही ऐकत होता. मोदी शाह आले नव्हते वाचवायला, अदानी आला नव्हता, मोदी शाह आले नव्हते. आणि तुम्ही कोण दुसरं म्हणाल होते काय टरबूज का काय, ते आले होते का? उलट मागे लागले होते माझ्या, मंदिर उघडा, हे उघडा, ते उघडा. अहो म्हटलं उघडा तर इकडे लोक पटपट मरतील. आणि मला तेव्हा कोश्यारीने पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असा काय साक्षात्कार होत होता की मंदिर बंद ठेवणे बिणे. म्हणजे मला साक्षात्कार होत नाही, मी तुमच्या एवढा महान नाही. तुम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा मुंबईत राहून मलई खाल्ली ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्यातलं नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा आपण कुठेही उपचाराविना मृत्यू होऊ दिले नाही, ना ऑक्सिजन विना होऊ दिले. आणि जसं गुजरातमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण ती वेळ येऊ दिली नाही. याचं एक मला नक्की समाधान आहे, नक्की समाधान आहे. आणि तेच ह्यांना नकोय, तेच ह्यांना नकोय. म्हणजे तुम्हाला कल्पना नाही येणार त्यावेळेला काय परिस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटल जे आहेत आणि इतर काही दवाखाने आहेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे मिळवले तर साधारणतः 7,500-8 हजारच बेड्स होते. आणि रुग्णसंख्या हजारांच्या वरती, लाखांच्या वरती चालली होती. आपण पहिल्या लाटेमध्ये हे जे बेड्स होते ते आपण 3.5 लाखाच्या वरती त्याची क्षमता नेली होती. 3.5 लाखाच्या वरती. मला एक दुसरं राज्य दाखवा. चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं. आपण 17 दिवसामध्ये आपल्या मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं, कोविड केअर सेंटर. मला एक राज्य असं दाखवा. योगींनी केलं होतं, मोदीजींनी केलं होतं, दुसऱ्या कोणत्याही राज्यांनी केलं होतं? नाही केलं. आणि म्हणून तुम्हाला एक नक्कीच मी भाग्यवान मानतो की तुम्ही सगळे मला कुटुंबातील एक. आणि काही जण म्हणतात साहेब तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, म्हणून मी या कव्हरवरती लिहिलेलं आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा. हा माझा वचननामा आहे, हा माझा वचननामा आहे. आणि त्याच्यावरती मी हेच लिहिले आहे, स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र. याच्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल. हे आम्हाला हे मुद्दा म्हणून दाखव सगळ्यांना. आणखीन तुला कॉपी पाठवतो आणि सविस्तर वचननामा पण देईन. हा बाकीचे मुद्दे जसं मी सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितलं, तिथले आपले उमेदवार दीपक आबा त्यांनी एक लिस्ट वाचली. जसं आता अहमदनी सांगितले ना की अमुक नाही, तमुक नाही, हे नाही, ते नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. हे माझ्यासमोर पण ठेवले. पण मी तुमच्या समोर आज अमरला सांगतोय, अमर ही लिस्ट मी आता घेणारच नाही तुझी. हे आता तू जे काय मागतोय हे मी इकडे ऐकणारच नाहीये. पण तू जेव्हा ही लिस्ट आमदार होऊन मला विधानसभेत देशील तेव्हा मी तुझं हे सगळ्याच्या शब्दाच्या शब्द मागे ऐकेन. आता या किती मागण्या आहेत? 10-15 मागण्या आहेत, भरपूर मागण्या आहेत.
भरपूर मागण्या मान्य करण्याची जबाबदारी, मंजूर करण्याची जबाबदारी माझी. पण माझं एकच मागणं तुम्ही मान्य करायचं आहे. मंजूर? तुमच्या सगळ्या मागण्या मान्य, पण माझं एकच मागणं आहे. काय? तुमचं निवेदन जे आहे ते आमदार अमर दादा यांनी मला विधानसभेत द्यायचं. ठरलं आपलं? नक्की तुमच्यावरती जबाबदारी टाकू. मग आता सगळी मतं, महाविकास आघाडीची मतं ही आपल्याला अमरला दिलीच पाहिजेत. मी अपक्ष ओळखत नाही, महायुतीला तर आता उभंच करत नाही मी. बीजेपीचे बी टीम पण उभं राहायचं. हा नाही, बीजेपीच्या बी टीम आहेत, सी टीम आहेत. मुद्दामून आपल्याला अपशकुन करायला काही जण उभे केलेत. वाटेल ते बोलतील, वाटेल ते सांगतील. पण आता जर का मशालीला मत नाही दिलं आणि जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना जर का आपण मत दिलं नाही, मग हात असेल तिकडे हात, तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा, यांच्याशिवाय जर का चौथी कुठे मत पडलं तर तुमचं मत वाया गेलं म्हणून समजा. आपल्याला आपला महाराष्ट्र हा मजबूत करायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या सगळ्या मागण्यांची जबाबदारी मी घेतोय, पण माझ्या एका मागण्याची जबाबदारी तुमच्यावरती मी सोपवतो. आणि अमरला प्रचंड मताने विजयी झाल्याची बातमी ही तुम्ही मला द्यायची आहे. आणि मला खात्री आहे ती दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, यानंतर कार्यक्रमाच्या भारत माता की वंदे. आणि यानिमित्तानं या जाहीर सभेला संबोधित करणारे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेते मंडळींचं, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रेमींचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि सर्वांना विनंती, कृपया थोडंसं हळूहळू आणि सावकाश बाहेर पडा. महिला भगिनींना बाहेर पडण्यासाठी